नमस्कार मंडळी, विश्वीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही निरोगी भाज्या खात असाल पण तुमच्या साखरेची पातळी अजूनही वाढत असेल आणि निरोगी भाज्या खाल्ल्यानंतरही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी का वाढत आहे आणि तुमची औषधं वाढत आहे याबद्दल जर तुम्हाला काळजी वाटत असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे. मला हिरव्या भाज्या खाण्यास सांगितलं आहे. मला असंही वाटतं की भाज्या नैसर्गिक आहेत आणि आपण आपल्याला पाहिजे तितकी ती खाऊ शकतो. पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या स्वयंपाकघरातील काही भाज्या प्रत्यक्षात साखरेचंच लपलेलं भांडार आहे. तुम्हाला माहीत नसेल त्यात भरपूर साखर असते. कदाचित यामुळेच तुमची साखरेची पातळी वाढते. आजच्या व्हिडिओमध्ये मी काही विज्ञान आधारित तथ्ये शेअर करणार आहे आणि अशा 10 ते 11 भाज्या दाखवणार आहे ज्या तुम्ही निरोगी असल्याचं समजून खात राहता, परंतु मधुमेहाच्या रुग्णांसाठी त्या गोड विषापेक्षाही कमी नाहीत. आज आपण हे देखील जाणून घेऊया की काही भाज्या अचानक तुमच्या रक्तातील साखरेची पातळी का वाढवतात आणि त्यामागे खरा ग्लायसेमिक इंडेक्स नक्की काय आहे. तर या व्हिडिओमध्ये हे जाणून घेऊया. भाज्यांबद्दल बोलण्यापूर्वी मला एक गोष्ट अगोदर सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. कोणतंही अन्न आपल्या शरीरामध्ये प्रवेश करताना काय करतं हे आपल्याला समजून घेणं पहिलं महत्त्वाचं आहे. ते 2 सर्वात महत्त्वाचे निर्देशक आहेत, ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड. ग्लायसेमिक इंडेक्स आपल्याला सांगतो की अन्न साखरेची पातळी किती लवकर वाढवतं आणि ग्लायसेमिक लोड आपल्याला सांगतं की दिलेल्या प्रमाणामध्ये अन्नामध्ये प्रत्यक्षात किती साखर असते. मधुमेहींसाठी सर्वात धोकादायक भाजी आणि उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड दोन्हीही असलेली भाजी, पहिली भाजी म्हणजे बटाटा. बटाटा हे प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरातील एक प्रमुख घटक आहे, परंतु ते मधुमेहासाठी एक मोठा धोका आहे. हे सर्वांना माहीत आहे. बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण खूप जास्त असतं. जेव्हा तुम्ही बटाटे खाता तेव्हा ते शरीरामध्ये प्रवेश करतात ग्लुकोजमध्ये मोडतं. उकडलेल्या बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्स अंदाजे 78 असतो, परंतु जर तुम्ही ते मॅश केले किंवा मग चिप्समध्ये तळले तर ते 90च्या पुढेही जातं. याचा अर्थ जास्त कॅलरीज होतात. ते आता जवळजवळ पांढरी साखर खाण्याइतकंच आहे. बटाट्यांमधील स्टार्च अमायलोपेक्टिन्सपासून बनलेला असतो जो खूप लवकर पचतो कारण त्यात फायबर कमी असतं. तुम्ही ते खाताच तुमच्या रक्तप्रवाहामध्ये साखरेचा एक अणुस्फोट निर्माण होतो. जर तुम्ही बटाट्यांशिवाय जगू शकत नसाल तर ते उकडा आणि 24 तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. ही सर्वोत्तम पद्धत मानली जाते. असं होतं की त्यांच्यातील स्टार्च प्रतिरोधक स्टार्चमध्ये रूपांतरित होतो जो कमी हानिकारक असतो आणि तुमच्या रक्तप्रवाहामध्ये तितक्या लवकर तो विरघळत नाही. ते हळूहळू विरघळतं, पण तरीही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. जर तुम्ही बटाटे खात असाल तर त्यांच्या प्रमाणाची काळजी घेणं देखील महत्त्वाचं आहे. दिवसातून फक्त अर्धा बटाटा खा. आणखी एक भाजी दुसरी म्हणजे रताळे. नावातच साखर असं म्हटलं जातं, त्यामुळे तुम्ही परिणामाची कल्पना करू शकता. जरी ते फायबर आणि व्हिटॅमिन एने समृद्ध असलं तरीसुद्धा त्यात कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचं प्रमाण जास्त आहे. ते भाजल्याने तुमच्या साखरेची पातळी आणखी वाढू शकते. एक लहान रताळे तुमच्या दैनंदिन कार्बोहायड्रेट मर्यादेपेक्षा जास्त असू शकतं. रताळे हा एक आरोग्यदायी पर्याय मानला जातोय. म्हणजेच लोक असा विश्वास करतात की ते इतके निरोगी आहेत की ते त्यांना हवे तितके ते खाऊ शकतात. तथापि ते फक्त त्यांच्यासाठी आहेत जे अत्यंत कठोर परिश्रम करतात, जसं की एखादा खेळाडू, कामगार किंवा तुम्ही पाहिले असलेले मजूर. मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे नाही आहे. भाजल्यावर त्यातील एन्झाईम्स स्टार्चचे माल्टोजमध्ये रूपांतर होतं. ते खाल्ल्याने तुमच्या स्वादुपिंडावर जास्त परिणाम होतो. जर तुम्हाला ते खावेच लागले तर ते खूप कमी प्रमाणामध्ये उकळून खा. ते कधीही भाजून घेऊ नका. तिसरी भाजी म्हणजे कॉर्न किंवा स्वीट कॉर्न. तुम्हाला माहीत आहे का, वैज्ञानिक भाषेमध्ये कॉर्नला भाजीपेक्षा धान्य जास्त मानलं जातं. त्यात स्टार्चचं प्रमाण खूप जास्त असतं. लोक सॅलडमध्ये घालून स्वीट कॉर्नला आरोग्यदायी मानतात आणि आजकाल मी असंही लक्षात घेतलं आहे की उकडलेले कॉर्न प्रत्येक गोष्टीतच जोडले जातात. त्याचे कर्नल खाणं ही एक सवय आहे. प्रत्येकजण ते वापरत आहे. तथापि अर्धा कप कॉर्नमध्ये अंदाजे 15 ते 20 ग्रॅम कार्ब्स असतात. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम ते उच्च श्रेणीमध्ये येतो
आज उपलब्ध असलेले स्वीट कॉर्न अनुवांशिकरित्या सुधारित आहे, जेणेकरून ते गोड चवीचे होतात. हे जुन्या काळातील कॉर्न नाही, त्याचे कर्नल थेट तुमच्या यकृतावर ताण देतात, कारण त्यात फ्रुक्टोज असतं. यामुळे केवळ साखरेची पातळी वाढत नाही, तर युरिक ॲसिडची पातळी देखील वाढू शकते. सिनेमागृहांमध्ये उपलब्ध असलेले पॉपकॉर्न किंवा कॉर्न चाट तुमच्या नसांमध्ये जळजळ करत असतात. चौथी भाजी आहे ती म्हणजे वाटाणा. वाटाणा हिरवी आणि निरोगी दिसतात, पण ते स्टार्चयुक्त भाजी आहे. जर तुम्ही वाटाणे एक वाटीभर खाल्ले तर तुम्ही नकळत भरपूर ग्लुकोज वापरत आहात. तुम्ही वाटाणे फक्त सजावटीसाठी वापरावे, मुख्य भाजी म्हणून कधीही नाही. याचा अर्थ तुम्ही ते कमी प्रमाणामध्ये खावे आणि इतर पालेभाज्या किंवा प्रथिनांसह ते एकत्र करावे. वाटाण्यांमध्ये लेक्टिन असतात, जे कधीकधी तुमच्या आतड्यांमध्ये जळजळ निर्माण करू शकतात. जेव्हा मधुमेही व्यक्तीची पचनक्रिया बिघडते तेव्हा इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता आणखी वाढते. गोठलेले वाटाणे आणखी फायदेशीर असतात. हे विशेषतः धोकादायक आहे कारण त्यात प्रिझर्वेटिव्ह आणि साखर असू शकते. नेहमी लक्षात ठेवा की भाजी जितकी गोड चवीची असेल तितकीच ती तुमच्या रक्तासाठी हानिकारक असते. पाचवी भाजी म्हणजे भोपळा. भोपळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो, सुमारे 75. तथापि त्याचा ग्लायसेमिक लोड कमी असतो कारण त्यात काही फायबर असतं. तथापि मधुमेही रुग्ण अनेकदा ही भाजी साखर किंवा गूळ मिसळून खातात. ते गोड आंबट बनवतात, ज्यामुळे ते आणखी धोकादायक बनतं आणि त्यातील साखरेचं प्रमाण खूप जास्त होतं. जर तुमची साखरेची पातळी नियंत्रणात नसेल तर भोपळ्यापासून दूर राहणं चांगलं, म्हणजे तुमची साखरेची पातळी नेहमीच जास्त असते. म्हणून तुम्ही भोपळा सॅलड म्हणून हलकं वाफवून घेऊ शकता. तुम्ही त्यात साखर अजिबात घालू नये. भोपळ्यातील फायबर खूप लवकर विरघळतं, ज्यामुळे ते पचनास खूप सोपं होतं. मधुमेहींनी नेहमीच हळूहळू पचणारे पदार्थ खावेत. भोपळ्याचा रस आणखी धोकादायक आहे, त्यामुळे तुमच्या इन्सुलिनमध्ये अचानक वाढ होते. जर तुम्हाला भोपळा खावा लागला तर तुम्ही त्याच्या बिया खाऊ शकता. भोपळ्याच्या बिया हे खरं पोषण आणि निरोगी चरबी आहेत, कारण बियांमध्ये खरं पोषण आणि निरोगी चरबी असते. सहावी भाजी म्हणजे अरबी, ज्याला आपण गुही असेही म्हणतो. अरबीमध्ये बटाट्यांपेक्षा जास्त कॅलरीज असतात. त्यात कार्बोहायड्रेट्स असतात. ते स्वभावाने खूप चिकट असतं, म्हणजेच त्यात स्टार्चचं प्रमाणही जास्त असतं. ते तळलेलं खाल्ल्याने साखर वाढतेच, पण तुमचं वजन आणि कोलेस्ट्रॉल देखील वाढू शकतं. अरबीमध्ये स्टार्चचं प्रमाण बटाट्यांपेक्षा अंदाजे 30% जास्त असतं. त्याचा चिकटपणा शरीरामध्ये रक्त जाड करतो. वाळलेली किंवा तळलेली अरबी भाजी खाल्ल्याने तुमच्या हृदयाच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण होतो. त्याला ग्लुकोज बॉल म्हणजे म्हणणं सुद्धा चुकीचं ठरणार नाही आहे. सातवी भाजी आहे ती म्हणजे बीटरूट. हे ऐकून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल, कारण बीटरूट रक्तातील हायड्रेशनसाठी ओळखली जाते आणि ते निरोगीसुद्धा मानलं जातं आणि लोक ते सॅलडमध्ये देखील खातात, पण त्यात नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असतं. जर तुमची साखरेची पातळी 200पेक्षा जास्त असेल तर तुम्ही बीटरूटचा रस अजिबात टाळावा. जर तुम्हाला ते खायचं असेल तर तुम्ही दिवसातून 1 किंवा 2 तुकडे बीटरूट खाऊ शकता. बीटरूटचा ग्लायसेमिक इंडेक्स 64 आहे, जो भाजीसाठी खूप जास्त मानला जातो. रस काढल्याने त्याचे सर्व फायबर काढून टाकले जातात, म्हणजे तुम्ही ते टाकून देता. उरतं ते साखरेचं पाणी. जर तुम्हाला अशक्तपणा असेल, म्हणजेच तुम्हाला जर अशक्तपणा आणि मधुमेह असेल तर तुम्ही बीटऐवजी पालक किंवा डाळिंब घेऊ शकता. आणखी ते माफक प्रमाणामध्ये सेवन करू शकता. डाळिंब देखील थोडंसं गोड असतं. तुम्ही कधीही कच्च्या बीटच्या 2 ते 3 तुकड्यांपेक्षा जास्त सॅलड म्हणून खाऊ नये. आठवी भाजी म्हणजे रताळ. अरबी किंवा बटाट्यांपेक्षा रताळ जमिनीखाली उगवतं. उदाहरणार्थ, जमिनीखाली बहुतेक भाज्यांमध्ये स्टार्चचं प्रमाण हे जास्त असतं. यामुळे तुमच्या शरीराची इन्सुलिनची मागणी अचानक वाढते, ज्यामुळे इन्सुलिनची पातळी वाढते, जे खराब झालेले यकृत आणि स्वादुपिंडासाठी चांगलं नसतं. बहुतेकदा सणांच्या वेळी ते बनवलं जातं, परंतु मधुमेहींसाठी ते कार्बोहायड्रेट बॉम्ब असतं. त्यात कार्बोहायड्रेटचं प्रमाण अविश्वसनीयपणे जास्त असतं. नंतर तुम्ही रोटी किंवा भात किंवा धान्य खाता, ज्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण देखील जास्त असतं. त्यात अमायलेजचं प्रमाण जास्त असतं, जे तोंडात गेल्यावर लाळेसोबत मिसळून साखर तयार करतं, जे नंतर तुमच्या रक्तप्रवाहामध्ये विरघळतं. यामुळे तुमच्या शरीरामध्ये ट्रायग्लिसराईड्स किंवा मग रक्तातील चरबी देखील वाढू शकते, ज्यामुळे फॅटी लिव्हरचा धोका आणखी वाढतो. पुढची भाजी आहे ती म्हणजे शिजवलेलं गाजर. कच्चं गाजर सॅलडमध्ये खाण्यास चांगलं असतं, कारण त्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं, पण जेव्हा तुम्ही ते शिजवता किंवा हलवा बनवता तेव्हा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आणखी वाढतो.
शिजवलेल्या गाजरांची रचना बदलते आणि ते रक्तप्रवाहामध्ये साखर लवकर सोडतात. स्वयंपाक प्रक्रियेमुळे गाजरातील सेल्युलोज तुटतो. जेव्हा आपण गाजर शिजवतो तेव्हा त्यांच्यातील सेल्युलोज तुटतो, त्यामुळे त्यातील नैसर्गिक साखर आतड्यांद्वारे जलद शोषली जाते. विशेषतः हिवाळ्यामध्ये बनवलेला गाजर हलवा हा मधुमेहींसाठी आत्मघातकी आहारसुद्धा मानला जातो. तुम्ही नेहमी गाजर कच्चे सालीसह खावे आणि ते आधी चांगलं धुवून, जेणेकरून फायबर एकाच वेळी साखर सोडणार नाही. ते तुमच्या रक्तप्रवाहात साखरेचा स्फोट निर्माण करतं, म्हणजेच ते लगेच शोषलं जातं. फायबर एक फिल्टर म्हणून काम करतं, ज्यामुळे साखर हळूहळू रक्तप्रवाहामध्ये प्रवेश करते. तुम्ही रस काढता तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही तो फिल्टर काढून टाकता. समजा तुम्ही 4 गाजर आणि 1 बीटरूटचा रस काढलात तर तुम्ही प्रत्यक्षात एकाच वेळी 5 ते 6 चमचे साखर खाल्ली आहे. हा यकृतासाठी एक खूप मोठा धोका असू शकतो. यामुळे इन्सुलिन प्रतिरोधकता वाढते आणि इन्सुलिन प्रतिरोधकतेची धोकादायक पातळी वाढू शकते. विशेषतः मधुमेह असलेल्या लोकांसाठी भाज्या पूर्णपणे चावणं, त्यांचा रस न पिणं नेहमीच चांगलं. आहारतज्ज्ञ म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की समस्या फक्त भाज्यांमध्ये नाही, समस्या तुमच्या शरीराच्या इन्सुलिन रोधामध्ये सुद्धा आहे. जेव्हा तुम्ही जास्त स्टार्च असलेल्या भाज्या खाता तेव्हा स्वादुपिंड इन्सुलिन सोडतो, परंतु जर असं वारंवार घडलं तर तुमच्या पेशी इन्सुलिनसाठी बहिऱ्या होतात, म्हणजेच ते ऐकणं थांबवतात. ते त्यांच्या पेशींचे दरवाजे उघडत नाही आणि साखर रक्तात फिरत राहते. ही साखर तुमचं यकृत आणखी फॅटी बनवते आणि तुमच्या रक्तवाहिन्या कडक करते. आज बाजार साखरमुक्त उत्पादनांनी भरलेला आहे, जो प्रत्यक्षात आणखी धोकादायक रसायनांनी बनवला जातो. तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही काहीही खाऊ शकता, फक्त तुमच्या औषधांचा डोस वाढवा. परंतु लक्षात ठेवा, औषधं फक्त लक्षणे दाबतात. खरा इलाज तुमच्या प्लेटमध्ये आहे. तुम्ही काय खात आहात. जर तुम्ही योग्य भाज्या निवडल्या तर तुम्ही तणावाखाली तुमचं अवलंबित्व कमी करू शकाल. मधुमेह हा एक क्षुल्लक आजार नाही, हा एक जीवनशैलीचा विकार आहे. जर तुम्ही या 10 भाज्या कमी प्रमाणामध्ये खाण्यास सुरुवात केली आणि त्या योग्यरित्या खाल्ल्या, म्हणजे त्या कच्च्या चावून खाल्ल्या आणि जास्त शिजवू नयेत किंवा मग पूर्णपणे त्या शिजल्या नाही याची काळजी घेतली, तर साखरेची पातळी तुमची स्थिर होऊ शकते. 15 दिवस हे आव्हान वापरून बघा. या स्टारयुक्त भाज्या कमी करा किंवा पूर्णपणे आहारातून काढून टाका. हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. तुम्हाला दिसेल की तुमचा थकवा कमी झाला आहे, तुम्हाला कमी औषधं घ्यावी लागत आहेत आणि तुमची ऊर्जा पातळी वाढत आहे. तुमच्या पोटाचा घेर देखील कमी होऊ लागला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.